याद है एक बार अनुपमा ने कहा था कि पानी जब ठंडा हो जाता है ना तो उसमें चेहरा बिल्कुल साफ साफ दिखाई देता है, और जब मन शांत हो जाता है तो सच भी साफ साफ दिखाई देने लगता है। और सच ये है बा कि जैसे छोटी अनु अनुज और अनुपमा की बेटी है, वैसे ही ये बेबी मेरा और काव्या का बेबी है। नाना, तुझे क्या हो गया है? देखिए ना मेरे बेटे में किसी महान आत्मा का भूत आ गया है। नहीं वनराज, नहीं, तू ऐसा नहीं कर सकता है। तू अगर ऐसा करेगा तो बहुत पछताएगा, बहुत पछताएगा। तू अनिरुद्ध के बच्चे को एक 90 घेऊन हा द्या पैसे, येतो घेऊन। बापाकडे पैसे मागतो का तू? घेऊन ये। पैसे नाही माझ्याकडे। पैसे नाही म्हणजे कामाला काय झक मारला जातो का रे तू? और ये कामून काढून टाकलंय मला त्यांनी। मेरा बच्चा है। काढून टाकलं? असं कसं काढून टाकलं? हा, त्यांना कळलं ना मी तर वस्तीवर राहत होते, टाकलं काढून कामावर। ही आपली जात नि वस्ती आपल्या 5वीला पुजलेत। जाऊ दे, तू काळजी करू नको। आपला भाऊ आला ना जेल मधून, तुला लावतो का आम्हाला? काही नको, मी पाहून घेईन माझं। पाहून घेईन माझं बोला, बापाला वाकडा बोला, शेवटी माझीच आवलत तू। हो, त्याला काय बोलता? तुम्ही गेले होते का कामावर? रोज नाक्यावर सकाळी तुझा बाप जातो का डबा घेऊन? हो, माझ्या बापापर्यंत जायचं नाही। हा, मग कशाला मध्ये मध्ये बोलती? हा, तू गेलती ना कामाला? हा, काढ पैसे, काढ पैसे काढ। अहो नाही आहे माझ्याकडे पैसे। खोटं बोलती का नवऱ्याला? पैसे काढ। अहो खरं सांगते, आज भंगार पण विकला गेला नाही। नाहीये मला माहित आहे ना कुठला पोती पैसे। तुम्ही पाहिले ना का डोळ्यात? पैसे मला खोटं बोलणं आवडत ना, तुला माहिती का नाही? माझं चढलं ना तू घेऊन ना। तुम्ही तुझा बाहेर काय मारते तुला? माहिती बघितलं नाही तुम्ही? बापाला हात लावते का तू? Sorry, Mr. Shah. Sorry, काफी। सुमे, हे हाताला काय लागलंय तुझ्या? काही नाही। हात बघ किती सुजलाय, काय झालं? काय होणार आहे? बाप डोसून बसला होता ना, आईकडे पैसे मागत होता, मी मध्ये बोलले, मलाही मारलं। तो तुझा भाऊ प्रतीक, तो काही बोलला नाही का मध्ये? तो काय बोलतोय रे? बहिणीची बाजू घेणं कधी माहिती का? बापाच्या वळणावर गेलाय ना। तुझी आई एवढ्या वर्षापासून हे सगळं सहन करते, दुसरं काही राहिलं असतं ना आतापर्यंत निघून गेलं असतं सगळं सोडून। गेली आई पण गेली तू घरी गेली, घरी सांगितलं नवरा मारतो, ऐकत नाही। घरचे म्हटले बाई तो आता आमची नाही, तुझ्या घरी जा। परत आली याच्यात। आई जेव्हा आली ना तेव्हा असा दारात बसला होता ढुसून। आई परत आली ना त्याच्याकडे, अजून चेव चढला त्याला, ओढत नेला आईला आतमध्ये। आई ओरडत होती, रडत होती, नाही 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 म्हणत होती, तरी जबरदस्ती करत राहिला। आई पण नाही, सगळं नशीब आहे असं म्हणून सहन करते रे, फक्त बास। रडू नकोस मी, तू ऐक ना अशोक, मला त्या वस्तीत नाही राहायचंय, मला तिथे नाही राहायचंय रे। बाप कसंही वागायला लागला आणि काही करायला लागला। तुला सांगते, एक दिवस असं कोणाला तरी आणून उभं करेल
आणि म्हणेल करायच्याशी लग्न. हे बघ, लग्न वगैरे नाही करायचं. ते काय माझ्यात जाते? माझा बाप काय ऐकतो का माझं? आणि अशोक, मला दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करायचंय. मला तुझ्याच सोबत राहायचं. मला खूप सुरक्षित वाटतं तुझ्यासोबत. तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. माझं पण खूप प्रेम आहे सुमित तुझ्यावर. अशोक, बोल ना. आपलं लग्न होईल ना? होईल ना. घरी सांगू ना आपण. माझ्या घरचे ऐकणार आहे ना? मुलाची निवड मी केली या एका गोष्टीवर ते नाही म्हणते. एखाद्या बैलाबरोबर लावून देतील, पण मी निवडलेल्या पोराबरोबर नाही लावून. अरे मी जॉब करेल ना. तेच सांगते मी, माझ्या घरचे नाही ऐकणार. 12वी झाली ना, बाजून देतील माझं. हे बघ, कसं बसं विनवण्या करून शिकू दिले, आता नाही ऐकणार यार घरचे. एकच तर वर्षाचा प्रश्न आहे ना, होईल ना सगळं ठीक.
कलर कसे कष्ट वाढता का नाही बघ फक्त शेवटी व्हिडिओ काढली कोणी त्याला काय झालं त्याला दिला काय कुणी त्याला काही बोलता की नाही बरं का कारण त्यांच्या सामन्यावर दरोडा पडला ना मग तू इथं कशाला बसला काय गोड लावायची नाही कसला घोडा लावतोय लुकच्या वसना बोटा घालून फिरण्या भावा तुझं काय खरं नाही लोक तरी ठोकून जातील आणि तू बसत नाही तसंच बोलून तुम्ही तर काही बोलूच नका रे झालं नो तुम्ही दुसरं म्हणून घ्यायचं काही देत नाही तुम्हाला काही सांगायला जावं ना माझीच मारता तुझ्यात मला तर सांगतोय ना मी हा हे आपण जर शांत बसतो ना ते सगळे टपून बसलेले असतात आपल्यावर म्हणतो आधी मारायचं आणि मग बोलायचं जाऊन दे म्हणे भाऊ ते सामानावर कोण धरावं लागलं विषय काय आला माहिती का तुला त्याला काही बोलू नका पण त्याची आयटम दरोडा पडणार व्हायची जवळ आणि 8वी आणि ती 11वी तुमचं अंड्याला हात टाकायचं नाही गीत आहे रे अरे बीड़ी जलैले जिगर से पिया जिगर मा बड़ी आग पाहिलं का तिथे ती आयटम काय कोण केली होतं तर रॉकेटच सुटलं डायरेक्ट का काही पण काहीच होती पोरी दिसतं ना आपला बाबराव मग नाही होत आपलं आज घेतली पाहिजे पण पैशाचं काय आपलं निम्म गोडून नका तिथं अडकतं तुला माहिती काय काल एक तासाच्या शिबिर आडा झालाय काय रवी जाऊन द्यायचं नाही मग आता चल करू काहीतरी यार मी नाही घेत होय तुला कसं जेवण लागलंय रे म्हणजे आपल्याला माहित नाही का भाऊकडे सामान आहे सामान नाही रे आम्ही फक्त अजून बोलत असतो बाबा बोलता बोलता ना बोलायला वेळ लागत नाही बरं का सगळं सारखंच असतं आमच्याकडे काही नाही पोरकी ना पोरकी ती एका कामासाठी असतं चंद्रवार हे पत्ते तुझ्यापेक्षा जास्त मूर्ण मी नाचवले बरं का त्यामुळे आम्हाला शिकवायचं काम नाही त्यापेक्षा अखेर नाही बरं त्यापेक्षा लहान आहे पण तुझ्या पुढे तू बसलाय पाहिजे काही त्याच्या बापाला कळलं असतं कसं तिचा फोन चेक केला ना घे अरे आता बोल शकतो तर फोन चेक केला बोलणं कसं करू 3 दिवस झाले कॉलेजला पण नाही आली हे पत्त्या काल झंडू बाबा लावून घेतो आपण आहे ना टेन्शन नाही घ्यायचं बरं का कसं आहे पोरगी येते पोरगी जाते रडत नको बसू रे तू पोरगी पाहिजे हा चला रे बोल एक नवीन काढून चल रे चल रे रिक्षा बोलू हां तुम्हाला काय तुमच्या आईच्या लग्नाच्या पत्रिका पाठवू काय आता चला गिरण्या रिक्षा बोलव रे अरे चिठ्ठी वाजली गाडी सुटली पदर गेला नवर पोरी जरा पूर्ण दांडा पोरी जरा पूर्ण दांडा सकाळपासून गिऱ्हाईक बी नाही आलाय आता आवडतो की तसंच करतो सच काय रे
आणि हँडसम बी दिसतोय. एक तर तुझ्यासारखे गिरायकच इकडे येत नाही राव. जे बी येतात म्हातारडे, बेवडे, नाहीतर रोगाटलेले, तर त्यांना करायची बी अक्कल नाही. पण तुला पाहिलं ना लयच आवडलं. काय झालं रे? पप्पा कुठे गेले? काय गेले हागायला. झालंय काय? तू कोण पळताला काय आलं? अरे काय काय भावने काय गुणवतो राहिली बाहेर? मी काय केलं रे? हात नाही उचलायचा माझ्या. ए तू काय मार लागून चालली का? रान झाली पोरांसोबत फिरती. काय बोलतोस रे? हा बहीण आहे तुझी ती. आगाय तिचं लपड चालू आहे का पोरांसोबत बाहेर? काय काय पण काय बोलतो रे? आई हा मारा करत होता. पोलीस लागले त्याच्या मागे. हे अरे काम धंदे सोडून हे काय धंदे चालू केलेस तू? जेलमध्ये असेल ना बरोबर काय तुला सकाळी सकाळी काय तमाशा लावला रे? हा आणि तू त्याला काय बोलती का? पोरगा आहे तो. या वयात भानगडी करेल त्यातर का बांगड्या घालून घरात बसवलंय. आपण पोलीस लागले त्याच्या मागे तो बाप. बाप्पा तिचं लपड चालू आहे का पोरासोबत बाहेर? तू काय पण काय सांगतो रे? अरे काय खोटं अरे काय खोटं बोलतो बाबा तू. हे बाबा खोटं माझ्याकडे खोटं बोलते ना. हे बघाय कॉलेजचं सामान आणायला गेलो. पोरांसोबत हा पोरी नव्हत्या. मित्र फक्त मी काही नाही केलाय पप्पा. बोर्ड वर करून उत्तर देते का? या शिकवा अजून पोरीला. तरी मला सगळे सांगत होते विलास पोरीला शिकवू नको पण मी नाही ऐकलं. आता खांद्यावर बसून कानात मुतायला लागले. हे त्याचं काही झालं नाही ना? खरं बोल. नाही नशीब नाहीतर आली असती पोट घेऊन. माझ्यात कुठे याव तसा जन्माला यायची होती का? मी आपलं तोंड 17 ठिकाणी कामं करत फिरायचे नाही, आपलं तोंड मारत फिरायची सगळीकडं. हा तू आता शिकव तिला शांतपणा. हा तुझी पोरगी गुण करायला गेली तेव्हा कुठे होती तू? हा मी खरंच काही केलं. तोंड बंद ठेव. डोळे खाली डोळे फोडून टाकेल. पप्पा मी कॉलेज बंद करायचं उद्यापासून. नाही पप्पा मी परत नाही करत कॉलेजला जाऊ. मी खरंच परत कशाला लफडे परत नाही करणार. ऐकाल पप्पा नाही ऐकायला याला हात लावशील तर हात तोडून टाकेल. इथं बाहेर जाणं बंद करायचं उद्यापासून. इथं खाणं पिणं हगणं मुद्दा सगळं इथं सोयरीक बघायला घ्यायची. मी म्हणाल तिकडंच लग्न होणार. नवरे पाहिजेत ना तुला? हा मी देतो ना नवरे. तर लक्ष दे पोरीकडं.
खरं नव्हतं ना. नाही पोरगी एकदम चांगली. घरातली कामं करते का? झाडू, फरशी, स्वयंपाक करते काही? सगळी कामं करते. घरातली बाहेरची. पाठीवर काय काय लासन आहे लासन. अरे का घालून दाखव. क्या जॉब कर क्या जॉब. चांगली चांगली पोरगी चांगली. पण जास्त शिकलेली आहे. जास्त शांतपणा तर नाही करणार ना. नाही तुम्ही ठेवाल तशी राहील पोरगी. तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. एकदम गोगल काय गोगल काय. खाली बस पाच. असंच कुत्र्यासारखं प्रामाणिक राहायचं बरं का. बस म्हटलं की बसायचं. उठ म्हटलं की उठायचं. आणि झोप म्हटलं झोपायचं बरं का. चांगली चांगली. पण तुम्ही म्हणाला होतात एवढ्यात नाही करायचं. अचानक कसं काय. पोरगी आधी म्हणली शिकायचंय. परत म्हणली नाही शिकायचं. परत म्हणली शिकायचं. परत म्हणली नाही शिकायचं. म्हणलं आता काय म्हणायचं आता लग्न करून टाका. अरे एवढं कुठं ऐकत असता का पोरीचा. हा तुम्ही ना लई ढिंडीवून ठेवली पोरीला. अशी लाडत वाढलेली असेल तर आम्हाला अशी लाट जमणार नाही. नाही सांगितलं की तुम्ही ठेवा तशी राहील पोरगी. $50,000 हुंडा आणि संसाराचं सामान एवढं द्या. जास्त आहे 35. काय कशाला ठेवून घेऊ मेला. तुमच्या नाही माझ्या नाही. 40 हरकत नाही तर मी चाललो. 40 लोक पोरीसाठी काय काय नाही करत. मस्त फिरायला गाडी घेऊन देतात. राहायला मोठा फ्लॅट घेऊन देतात. आणि अंगावर सोनं राहणं चढवतात. लग्न मोठ्या 5 हॉटेलच्या रिसॉर्ट मध्ये लावून देतात. आणि तुम्ही एवढं पण नाही करू शकत का पोरीसाठी. बरं 50,000 घ्या. पण माझ्या पोरगीला करून घ्या. ठरलं तर बघ. 10 तारखेला हळद आणि साखरपुडा. 11 तारखेला लग्न. उडवून टाकू बाल. सुमे ए सुमे अगं उठलीस का. होय उठले. अगं उठ लवकर पाहुणे यायची वेळ झाली. हा सुमी कुठे होतो एवढे दिवस. किती कॉल केले तू. तुला फोन का उचलत नव्हती तू. बॅग का घेऊन आलीस. सांगते ऐक अशोक माझं लग्न ठरलंय. 3 दिवसांनी लग्न आहे माझं. लग्न. हां ऐक प्रतीक सिन्नरला गेलाय. तो यायच्या आता आपण इथून पळून जाऊ आता. हां चल मग चल. आणि चल ना. असं अचानक. अरे अचानक नाही. माझा फोन घेऊन टाकला होता. 3 दिवसापासून तुला काहीच नाही सांगता आलंय. सगळं बघू नंतर आता आपण जाऊ इथून. वेळ कमी आपल्याकडे. हे तू इडी झाली का.
तुला माहिती ना बापा आज आजारी घरी. त्यांना असं सोडून नाही येता येणार मला. अरे आपल्या जातींमध्ये किती वाद आहेत. कुणाला बाहेर कळालं ना घर जाती आमचं. तुला पळून जाणं इतकं सोपं वाटतं का ग? हे सगळं तुला प्रेम करता नाही सुचलं का मग? आतापर्यंत तू म्हणत होता ना माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, मी हे करेल ते करेल. आता काय ना, कुठे गेलं प्रेम? सुमे माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर सुमे. पण तू मला समजून घे ना. तुला कळतंय का काही? माझ्या आयुष्याची वाट लागली मीच तुला समजून घेऊ का रे? परवा लग्न आहे माझं. ऐक हे बघ, मी बॅग घेऊन आले. माझ्याकडे काहीच पर्याय नाही दिसत. तुलाच काहीतरी एक निवडायचं आहे. तुझ्या घरचे नाही तर मी. काय करतोय बोल फक्त. आपण जाऊ ना. बाबा दवाखान्यात घेऊन जायला पैसा नाही माझ्याकडे. माझ्यावर जबाबदार आहे घरच्याकडे. त्यांना असं सोडून सगळ्यांना असं सोडून मला नाही येत ना तुझ्यासोबत. तू तुझाच विचार करतो का रे? मला विचार कधी करतच नाही तू. सांग ना, आजपर्यंत भेटायला येताना पण मी म्हणेल तेव्हा, मला वाटेल तेव्हा कधी आलाय का तू भेटायला? आलाय का? मी आले मार खाऊन लपून सगळे कामं सोडून. तू कधीतरी माझा विचार केला का रे? तू माझा विचार केलाय का? मी तुझा विचार नाही करत अशोक. नाही करत. तुला कळतंय तू काय बोलतोय? यार तुम्हाला समजूनच घेत नाहीये. अगं कमवा शिका करून शिकतोय मी इथे. माझी पण काही स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचे. हे असं पळून जाऊन ते पूर्ण नाही होणार. अरे मी तेच सांगते ना, तू ऐकतोयस का? ऐक इकडे बघ. तुलाही माहिती माझे स्वप्न आहे. मला शिकायचं तो बाई मला नाही शिकू द्यायचा रे. हे बघ दोघांचे स्वप्न आपण सोबत मला नाही येता येणार ग. असं काय माझं प्रेम आहे यार तुला. मला तुझ्यासोबत राहायचं. माझ्या बैलाची लग्न नाही करायचं आहे. आपण बघू ना काय करायचं, पण आपण जाऊ नये. का तुला का पिक्चरची सोय वाटली आहे सगळं? बॅग घेऊन आलं पळून गेलं. हे बघ मला तुझ्यासोबत येता येणार नाही म्हणजे नाही. विषय संपला. अशोक, तू हे कविता गाणे लिहितो माझ्यासाठी, ते नको लिहू. नाही काय आहे, तुला विद्रोह ना फक्त तुझ्या त्या कवितांमध्ये करता येतो. खऱ्या आयुष्यात विद्रोह करायला कधीच नाही जमलं. तुझं ते सगळं प्रेम खोटं, तुझे सगळे वादे खोटे, तू खोटाडा, सगळं खोटं होतं. सगळं खोटं होतं. हेच वाटलं तर रे. हेच वाटलं होतं तुझं खूप प्रेम आहे. तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. पण नाही, तू पण तसाच निघाला. वापर केलाय फक्त तुम्हाला. एवढ्या वर्षातच आपण सोबत आहोत ना. एवढंच ओळखलं का तुम्हाला? हो, आत्ता खरं ओळखलंय. तुझं पुन्हा नव्हते करायचे. का खोटं स्वप्न दाखवलेले? का खोटं बोलत आला? हे करू ते करू. का खोट्या आशा दाखवल्या? तुझ्या आयुष्यात ना काहीच नाही करू शकणार. बघ सुमे 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 पोरं कुठे गेली? गेली असतील पुरी पाहायला. त्यांना काही काम आहे का? मॅच चालली का रे? लय जोरात बॅटिंग सुरू आहे नाही का? स्कोर काय झालाय? 69. अरे तुमच्या
अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं असं करून बघू नका म्हणून. करून त्याला एन्जॉय. जाऊ दे ना दिसतोय. आपल्या वेळेला आपण बघतच होतो ना, त्यांना मी पाहू द्यायचं. काय काय काल तुला पण बघत होते. काय निळी अंडर पॅन्ट. अरे बरं तर तुम्ही दोघे दिसला ना, लय बार काल. हे नाही रे, याला दर घेतले चाबरे. मी काय केलंय? काय केलंय? काय म्हणे बापांना धुतलं बरं का तुला. भाऊ जाऊन जाती शुभ्रे, काय रे काय केलं? अरे विषय काय झाला, आणि याच्या बापाच्या मोबाईल मध्ये पेपर डाउनलोड करून ठेवलंय. हा रात्री चालू होतं ना अंतरुणात 61 62 67. बाप उठला पाणी पाहिलं, घेतल्यानं बघून बघूला घराच्या बाहेर आणलं वडून. अख्ख्या वस्तीतला हिशोब. मारा तुम्ही माझी मारा नाही का? तुम्ही दिल्या होत्या ना. दाखवल्या आणि मला नाही. काय करायचं तरी तुझ्याकडे आहे की बायको? बास का आता. अरे बिस्प्या नुसत्या बघायच्या नसता, तसं करायचं बी असतं ते. बरं का बच्चा, त्या दिवशी मी एक डीपी बघत होतो. त्याच्यात ना तो माणूस तिला पट्ट्याने सट्टासट मारत होता. अरे मी घरी जाऊन तसंच घेतला ना बायकोला. त्यामुळे आहे का तेवढं? डिप्या एका वेळेस ना 2-2 घेऊ शकतो बरं का. गपला का? अख्ख्या वस्तीला माहिती तू बायकोची ताटा खालची. अरे डिप्या, अरे दाखव ना यार डिप्या. चल्ला का आपण हेडफोन लाव. कशाला? अख्खी वस्ती गोळा करतो का? त्यांना बी ऐकू दे. चाल. Naughty America. Nobody does it better. केवढा सोटे सोडणार कलिंगड पाय. भाऊ ही बिपिन लाईट आहे ना, ते आपल्या पत्त्याच्या आयटम शिल्पावाली दिसती बघ. काय तू कधी पाहिली पण? पत्ते ही गद्दारी बर. त्याला दाखली तू ना म्हणून नाही हो भाऊ, तू ती दाखवली ना. भाऊ अरे त्या दिवशी नाही का फोन मध्ये फोटो. काय फोटो? इकडे तू. अरे बा फोटो दाखव. ओ भाऊ एवढा झुम नका करणार, पाठ्यात. अरे भाऊड्या फोटो काढतो म्हणून दाखवत नव्हता एवढा दिवस. पत्ते असं नाही रे, ती फोटोच काढून देत नाही, नुसती लागते म्हणून त्या दिवशी लपून खाली. काय गाडी पुढे गेली की अजून नाही ना, ती काही करूच देत नाही. जवळ गेले की लगेच लागतं. काय पत्ते, या पोरी नाचत असतं रे. अरे यांना बी हवं असतं, पण विषय कसा असतो, यांना असं वाटतं पोरांनी यांच्या जवळ जावं, त्यांच्याशी गोड गोड बोलावं, त्यांच्याशी गुलू गुलू करावं, यांना बनवावं. हा पण अशा पोरी नाही ना करता बरं का. तो सोडून नाही द्यायचं, करत राहायचं. नाही तर पोरगी दुसऱ्याकडे निघून जाते, तर तू राही उपाशी. हा आणि भाऊ कसं आहे ना, सामान आहे ना, मी आपल्या रेडियस मधला नाही तर ते ना काहीच लागत नाही. पण पटते तुला एक पोरगी पटली कस काय? त्याच्या तोंडावर नको जाऊ, पुढचं आहे ते बोलत नाही. शांती क्रांती चालू असते भाऊ. शांती क्रांती नाही पत्ते त्या पूर्वी सोडून नको बरं. बिडबिन जात्रे आहे ना. हा आणि हिला पट्ट्यात घे, लक्षात ठेव. पोरगी नाही म्हणते नाही, याच्यातच तिचा होकार असतो. मी बघ बरं, घरी बायको जेव्हा जेव्हा नाही म्हणते ना, तेव्हा तेव्हा तिला घेत असतो. एकदा का तू सामान बिडलं ना, ते पुढे सुद्धा माझ्या वाटा लागते की बघ, ती पोरगीची तुझ्या मागं मागं. आणि भाऊ तुझ्याकडे जागा नाही का? मी देतो ना. आपल्या सुरेश होमचं कन्स्ट्रक्शन नाही का, हा हिला तिथं कोणीच नसतं ना संध्याकाळच्या टायमिंगला. तिथं घेऊन जाय तिला तू. आणि काही लागलं तर आम्हाला बिंदा सांगायचं. मी तर गाव पण तयार.
पण मी काय म्हणतो, मला वाटत नाही रे हे पत्ता काही करायला म्हणून. त्याच्या जागी जर मी असतो ना आतापर्यंत मोकळी पण केली असती. सांगितलं ते तोंड नको म्हणून. हा लागली का मग पैन? काय जर एका आठवड्याच्या आत प्रत्येक शेतकरी तिला घेतलं ना तर ते बघू तुम्ही सांगाल ना ते आपण करायला तयार आहे बरं का. आणि जर पत्त्या एक आठवड्यात भेटला तर काय तू सामान पाठवायचं माझ्याकडे घेऊन यायचं. काय फिरणा वाईना चॅलेंज ना हो. ठीक आहे. आणि जर पत्या एका आठवड्यात भेटला नाही ना भाऊ तर ते बघू तुम्ही बरं का अख्ख्या वस्तीत नागडं फिरायचं. अरे वाईना चॅलेंज का? मग माझं का आता तुम्हाला भरोसा नाही का प्रत्येक शेटवर लागले आता आता माझ्या इथे सवाल आलाय काय दाखवून द्या. शब्द याला ना दाखवूनच एक आठवडा म्हणतोय ना उद्याची उद्या तिला घेतो का नाही बघा. अरे एवढी ना बाल जागीन जा चालतच नाही का 2 रुपये मारून म्हणजे काय टेन्शन चल लवकर यार. हे प्रतीक जा तू, मी थकली. हे शिल्पा अगं चल लवकर. काय चल ना तू जमीन आहे. अगं इथं तर जायचं नाही. मी थकली यार. पोचलो नाही शिल्पा इथे जायचंय. चल प्लीज चल उठ उठ 1 2 3. किती लांब आहे अगं, इथं तर जायचंय. मला थकली यार किती आहे.
भावा पुढच्या आकडे हिला सोड नको घेऊन टाक. पण त्या एक लक्षात ठेव, पोरगी नाही म्हणजे नाही या जगात तुझा उकार असतो. थांबा, आपण हे बघू शकत नाही, नाही का? पडदा लाव रे. अरे पुरुषत्व काय अरे तुला घेऊ ना. पुरुष में पुरुष शंद नहीं है. फिर्यादीचे वकील आपलं ओपनिंग स्टेटमेंट मांडा. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, शिल्पा वय वर्ष 17 या मुलीवर दिनांक 17 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता एका कन्स्ट्रक्शन साईटवर प्रतीक वय वर्ष 18 या मुलाने बलात्कार केलेला आहे. मेडिकल रिपोर्टनुसार हे सिद्ध झालेलं आहे. प्रतीक शिल्पाला फसवून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. शिल्पाने प्रतिकार केला असता प्रतीकने तिला मारहाण केली. त्यामुळे प्रतीकला IPC सेक्शन 376 आणि पॉक्सो ॲक्ट अंतर्गत कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पुन्हा असे बलात्कार होणार नाहीत यासाठी आपण समाजापुढे आदर्श निर्माण करावा. मिस्टर रिकामे. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, या दोघांचे वय किती आहे? 17 वर्ष. नुकतेच किशोर वयात आले. हार्मोन्स ऍक्टिव्ह असतात. प्रत्येक गोष्टीत एक कुतूहल असतं, शारीरिक आकर्षण, आणि ह्याच आकर्षणातून मुलांकडनं अशा काही घटना घडत असतात माय लॉर्ड, ज्या सामाजिक दृष्ट्या चुकीच्याच आहेत. परंतु आपल्या ह्या केसमध्ये आपल्याला ही दुसरी बाजू सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. माय लॉर्ड, माझ्या मते ही केस उभीच राहत नाही आणि याची 2 कारणं आहेत माझ्याकडे. पहिलं असं की शिल्पा आणि प्रतीक दोघंही तरुण आहेत, दोघंही मित्र आहेत. मुळात या ठिकाणी बलात्कार घडलाच नाही माय लॉर्ड. या ठिकाणी शिल्पा आणि प्रतीकमध्ये फक्त संभोग झालेला आहे. मी शिल्पा आपल्या संरक्षणासाठी तयार केलेल्या कायद्याचा वापर करून प्रतीकला फसवण्याचा प्रयत्न करतायत माय लॉर्ड. प्रतीक पूर्णपणे निर्दोष आहे माय लॉर्ड. मी शिल्पा त्यांच्या सहमतीनेच त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यांच्या सहमतीनेच त्यांनी प्रतीक सोबत संभोग देखील केला होता. आणि दुसरं कारण म्हणजे माझे अशील प्रतीक यांचं वय 17 वर्ष आहे माय लॉर्ड. ते 18 पूर्ण नाहीये. आता तरीही कोर्टाला ही केस चालवायचीच असेल तर ती जुवेनाईल कोर्टात चालवावी ही नम्र विनंती. पण माय लॉर्ड, प्रतीकच्या बोर्ड पासिंग सर्टिफिकेटनुसार सिद्ध होते की त्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे. पण माय लॉर्ड, प्रतीकला जेव्हा शाळेत टाकलं होतं तेव्हा त्याचं वय 4 वर्ष होतं. प्रतीकची आई ही मोलमजुरी करून कमवणारी महिला आहे माय लॉर्ड. आता हातावर पोट आहे, त्यामुळे कामावर जाणं आणि मुलाला सांभाळणं दोन्ही गोष्टी शक्य होत नव्हत्या. म्हणून प्रतीकला लवकर शाळेत टाकण्यात आलं आणि दाखल्यावर 5 वर्ष असं लिहिण्यात आलं. आणि तेच वय पुढे सगळ्या कागदांवर आलं. दुसऱ्याने मॅडम एवढं सोपं होते.
तुमच्याकडे याचा काही सबळ पुरावा आहे का? नाहीतर बोर्ड पासिंगचं वय गृहीत धरलं जाईल. माफी असावी मायलॉर्ड, पण सध्या माझ्याकडे याचा सबळ पुरावा नाही आहे. पण प्रतीकचं वय अगदी काठावर असल्या कारणाने आणि ह्या एका वर्षात त्याच्या भविष्यावर आमूलाग्र फरक पडणार आहे. त्यामुळे कोर्टाने आम्हाला त्याची मेडिकल चाचणी करण्याची परवानगी द्यावी ही नम्र विनंती. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मिस्टर रिकामे कोर्टाचा वेळ वाया घालवते. दुसरे मॅडम, इथे कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न हो. माय लॉर्ड, प्रतीकच्या एकूण आयुष्याचा विचार केला असता प्रतीक एक हुशार मुलगा आहे. त्याला 10वीत 70% होते. तो मेहनती सुद्धा आहे. तो मिस्टर प्रकाश या CA कडे जॉब देखील करत होता. म्हणजेच मायलॉर्ड, तो मेहनत करून आपल्या कुटुंबाला हातभार देखील लावत होता. आता अशा हुशार मुलाच्या भविष्याचा विचार करून कोर्टाने निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. ठीक आहे, कोर्ट प्रतीकची मेडिकल चाचणी करण्यास परवानगी देत आहे. धन्यवाद मायलॉर्ड. तत्पूर्वी मला कोर्टासमोर एक पुरावा सादर करायचा. ऑब्जेक्शन मायलॉर्ड. एक महत्वाचा पुरावा आहे मला. गरज नाही. पुरावा तर बघून घ्या. माय लॉर्ड, मिस्टर रिकामे यांनी आत्ताच प्रतीकचे चरित्र किती स्वच्छ आहे कोर्टाला सांगितलंय. मला सुद्धा कोर्टाला काहीतरी दाखवायचं. हा CCTV फुटेज मधील फोटो. कोर्टाने बघावी ही विनंती. इस दुसऱ्याने तो कशा संबंधी ते सांगाल का? हो, सांगते. ज्या CA प्रकाश यांच्या फर्ममध्ये प्रतीक काम करत होता त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी महात्मानगर परिसरात हल्ला झाला होता. त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि ही मारहाण प्रतीकने ऑफिसमध्ये झालेल्या वैयक्तिक रागातून करून आणली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांना हे फुटेजेस मिळालेत ज्यात स्पष्ट होते की प्रतीक त्याचे मित्र दीपक, मनीष आणि किरण यांच्यासोबत होता. त्यांनी कट रचला, मिस्टर प्रकाश यांच्याकडून पैसे उकळले आणि त्यांना मारहाण केली. नाही, मी नाही मारलंय, मी फक्त उभं होतो तिथं. मारहाण तू केली नाहीस, पण करून तर आणलीस ना. मायलॉर्ड, या घटनेवरून स्पष्ट होत आहे की एखादा गुन्हा करण्यासाठी प्रतीक हा मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे मेडिकल टेस्ट वगैरे करण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि मायलॉर्ड, दिल्ली रेप केसमध्ये याच जुव्हेनाइल कोर्टाचा आधार घेऊन ज्या आरोपीने सगळ्यात अमानुष अत्याचार केले होते तो सुटला आणि बाकीच्यांना फाशी झाली होती. या केसमध्ये ते घडून. त्यामुळे कोर्टाने वेळ न घालवता उपलब्ध पुराव्यांच्या आधारे प्रतीकला लवकरात लवकर शिक्षा सुनावावी आणि केस बंद करा. पण मायलॉर्ड, दुसऱ्या केसचा संदर्भ इथे देण्यात काहीच अर्थ नाही. करेक्ट आहे? मेडिकल चाचणी रद्द करण्यात येत आहे. पुढील सुनावणी जेवणाच्या ब्रेक नंतर. मायलॉर्ड, ऐका. काय घडून बसलंय? मला तर अजूनही खरं वाटत नाही का.
फायदा घेतात हे लोक. हो दे रे. हा या ना बाहेर आलो, या समोर. कोण मारला दगड मारेल का? या ना, मारा, ठेचून मारा, मारून टाका. हा लपून नाही बसलो रे, बाहेर आलोय. तोंड काळ करायचं का माझं? अरे तुम्ही काय करता? मीच करतो. गेलं तोंड काळ. अगं हेच पाहिजे, यांना तेच करतोय मग. तो कुत्रा तिकडे जेलमध्ये जाऊन बसला आणि छातात आपल्याला. अरे याला मारून टाका, संपू टाका आम्हाला. शांत हो मी. अरे याला मारून टाका, मारून टाका आम्हाला. माय लॉर्ड, एक बलात्कार एका स्त्रीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. बलात्कार एक अशी घटना आहे की त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करून जाते. समाजात वावरणं अवघड होऊन जातं. कित्येक महिलांना त्यानंतर मेंटल हेल्थचे इश्यूज होतात. त्यामुळे या केसचं गांभीर्य आणि संवेदनशीलता आपण लक्षात घेतली पाहिजे. हा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी मी शिल्पाला बोलू इच्छिते. परमिशन ग्रांटेड. मिस शिल्पा, तुमच्यासोबत काय काय घडलं ते तुम्ही कोर्टाला सविस्तर सांगा. प्रतीक आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकतो. तो नेहमी माझ्यावर पाळत ठेवून असायचा. त्या दिवशी पण तो जबरदस्तीने मला कन्स्ट्रक्शन साईटवर घेऊन गेला आणि तिथे त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. सर ही खोटं बोलतीये. नाही, खोटं बोलतीये. प्रतीक, तू मध्ये बोलू शकत नाहीस. प्रतीक काय सांगून घेऊन गेला? माझी असाइनमेंटची वही त्याच्याकडे होती. ती घेण्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं. प्रतीकला कधीपासून ओळखता? 1 वर्षापासून. तुम्हा दोघांमध्ये काही होतं का? फ्रेंडशिप, रिलेशनशिप असं काही? बोला. नाही, आम्ही फक्त एका वर्गात होतो. प्रतीक त्या दिवशी कुठल्या नशेत होता का? हो, तो त्या दिवशी दारू पिलेला होता. माय लॉर्ड, माझा मुद्दा नोट करण्यात या. प्रतीकने शिल्पावर पाळत ठेवली आणि संधी मिळताच त्याने तिच्यावर बलात्कार केला. मिस शिल्पा, तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर गेल्यावर प्रतीकला प्रतिकार केला नाही का? हो, मी सारखं त्याला बोलत होती की प्रतीक असं नको करू, मला नाही आवडत ते. पण मग मी जितका वेळ त्याला नाही म्हणत होते तो जास्त चिडत होता आणि मग नंतर मला मारायला लागलं. मी ओरडत होते, रडत होते, पण मग माझा आवाज ऐकायला तिकडे कोणीच नव्हतं. शेवटी मी हात वर झाले आणि पाहिलं माय लॉर्ड, नकार नाही म्हणणे ही एकच अशी गोष्ट होती ज्याचा प्रतीकला राग आला आणि त्या रागाच्या भरातच त्याने हा बलात्कार केला. शिल्पाने दिलेला नकार पचला नाही आणि याच्यातला सत्ता गाजवणारा पुरुष जागा झाला. आपल्याला कुणी नाही म्हणूच शकत नाही आणि त्यातही एक स्त्री आपल्याला नाही म्हणते याच गोष्टीत त्याला राग आला. अशा इगोमुळेच अनेक बलात्कार आणि ॲसिड अटॅक सारख्या घटना घडतात. आणि शिल्पाने सांगितल्याप्रमाणे प्रतीक हा दारूच्या नशेत होता. दारूच्या नशेत माणूस आपली सतत विवेकबुद्धी गमावून बसतो आणि मग तो त्या क्षणाला कोणतेही टोकाचे पाऊल उचलू शकतो. इथे तेच घडले आणि प्रतीक सारखे चौकात उभे राहून मुलींना छेडणारे, त्यांच्यावर जबरदस्ती करणारे अनेक आहेत. यांना समज देण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. माय लॉर्ड, ही केस साधी सरळ आहे. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार सिद्ध झालेलाच आहे की हा बलात्कार झालेला आहे. त्यामुळे प्रतीकला लवकरात लवकर शिक्षा सुनावी आणि केस बंद करा. हो, थांबा दुसाने मॅडम. हा, तुम्हाला खूप घाई झालेली दिसते बॉ केस संपवायची. हा, माझी अजून उलट तपासणी बाकी आहे, तेवढी तर होऊ द्या. विचारा. धन्यवाद माय लॉर्ड. मिस शिल्पा,
कोर्टात खोटी साक्ष देणे हा गुन्हा आहे आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते बरं का? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मिस्टर रिकामे पीडितेला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याने मॅडम मी घाबरवत नाही हो. मी फक्त कोर्टाची प्रक्रिया समजावून सांगतोय बस. सांगू का? तर शिल्पाजी, तुमच्यासोबत जे काही घडलंय त्यासाठी मी खूप दुःखी आहे. पण कोर्टाची प्रक्रियाच आहे. तर कृपया मला तुम्ही सांगू शकाल का की बलात्कारानंतर नेमकं काय काय घडलं? मग तुम्ही घरी कधी गेलात, काय केलं ते सगळं प्लीज. प्रतीक मला तिथे तसंच टाकून गेला होता. मी खाली आले, चक्कर येत होती म्हणून एका ठिकाणी बसले. मग तिकडून मी घरी गेले आणि सगळा झालेला प्रकार आई बाबांना सांगितलं. ओके, हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. माय लॉर्ड, मला आता शिल्पा यांचे वडील भाऊराव यांना या ठिकाणी बोलवण्याची परमिशन हवी. परमिशन ग्रांटेड. धन्यवाद. या भाऊराव. भाऊराव, मला सांगा, तुमच्या मुलीने आता जे काही सांगितलंय ते खरं आहे का? हो, खरं आहे, 100% खरं आहे. या प्रतीकला अटक केव्हा झाली? मग तुम्ही कंप्लेंट नोंदवल्यावर लगेच झाली की काही तासांनी झाली? आम्ही जशी कंप्लेंट केली तसे लगेच इन्स्पेक्टर साहेब त्याला अटक करायला गेले होते. तुम्ही याला आधीपासून ओळखतात का? हे, आम्ही कशाला ओळखू? हो, तुमच्या मुलीचा मित्र आहे म्हणून म्हटलं मी. हो, आमची पोरगी संस्कारी आहे, अशी पोरांबरोबर मैत्री नाही करत ती. आणि ह्यांच्यासारख्या तर मुळीच नाही. ह्यांच्यासारख्या म्हणजे? ही असल्या गुंड मवाली. बर, मला सांगा भाऊराव, जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्या मुलीसोबत अशी बलात्काराची घटना घडली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? वाईट वाटलं. एका बापाला अजून काय वाटू शकतं? तुमचा बेल्ट काय सुंदर आहे. हा प्युअर लेदरचा आहे का? हो, पण हा काय प्रश्न आहे? माय लॉर्ड, आय एम सो सॉरी. माझं लक्ष थोडंसं विचलित झालं होतं. आय एम सो सॉरी. बरं भाऊराव, आपण मुद्द्यावर येऊया. तुम्हाला जेव्हा कळलं की अशी घटना घडली आहे तेव्हा तुम्हाला राग नाही आला का? हे बघा रिकामे, मी तसं खूप शांत स्वभावाचा माणूस. मला राग नाही आहे. शेवटी पोटची पोरगी होती, तिचा काय राग करणार? नाही नाही, मला असं विचारायचं होतं, तुम्हाला प्रतीकचा राग नाही आला? आला ना. प्रचंड आला. पण कायदा हातात घ्यायला जमत नाही ना आपल्याला. कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अच्छा, बर, मला एक सांगा, तुम्ही कंप्लेंट किती वाजता नोंदवली? 11 वाजता. मुलगी रात्री 8 वाजता घरी आली आणि तुम्ही कंप्लेंट रात्री 11 वाजता केली? हे बघा, हे सगळं काही इतकं अचानक घडलं, काय करायचं ते काय कळायला मार्गच नाही. आम्ही बराच वेळ विचार केला. शेवटी पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता बलात्कार झाला म्हणून लग्न व्हायची अडचण, पण अन्याय तो अन्याय, आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच आम्ही कंप्लेंट केली. वा 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 भाऊराव, पण अजून एक गोष्ट क्लिअर होत नाही ती करा तुम्ही, की रात्री 8 ते 11 ह्या 3 तासाच्या दरम्यान तुम्ही कुठे होतात? घरीच होतो. आता पोरीसोबत एवढं सगळं काही घडल्यानंतर घरातच राहणार ना. तुम्ही घरी नव्हतात भाऊराव. कुठे जाणार? तुम्ही प्रतीक्षा वस्तीत गेला होतात. माय लॉर्ड, पोलीस रेकॉर्डनुसार प्रतीकला रात्री 10 वाजता अटक झाली आहे, कंप्लेंट नोंदवण्याच्या आधी. शिल्पा घरी गेली, त्यानंतर भाऊरावांना सगळा प्रकार समजला. त्यानंतर भाऊराव आपल्या वस्तीतील काही लोक घेऊन प्रतीकच्या वस्तीत गेले. तिथे त्याला मारहाण करण्यात आली. तितक्यात याच्या वस्तीतून पोलीस स्टेशनला फोन गेला. पोलीस तिथे पोहोचले. नंतर कंप्लेंट फाईल झाली. कायदा तुम्ही हातात घेतला भाऊराव? हा, घेतला हातामध्ये. आमच्या पोरीकडे वर तोंड करून बघायची हिंमतच काय झाली याची? भाऊराव, कोर्टात तुम्ही अशी भाषा वापरू शकत नाही. तुम्हाला वॉर्निंग देण्यात येते. एवढंच नाही माय लॉर्ड, प्रतीकला मारहाण करण्याआधी त्यांनी शिल्पाला देखील मारहाण केली आहे. भाऊरावांनी आता जो बेल्ट घातलाय ना, ह्याच बेल्टने शिल्पाला मारहाण करण्यात आली. आपल्या मुलीचे एका दुसऱ्या वस्तीतल्या मुलाशी संबंध आहेत, त्यांचा संभोग झालाय, ह्या गोष्टीचा राग भाऊरावांना आला होता म्हणून त्यांनी शिल्पाला मारहाण केली. त्यानंतर प्रतीकला देखील मारहाण केली. पोलीस तिथे पोहोचले नसते तर ही केस झालीच नसती माय लॉर्ड, तर तिथे संपवलं असता. म्हणून मला
इथे फक्त एवढंच म्हणायचंय की शिल्पाला झालेली मारहाण ही प्रतीकने केली नसून ती भाऊरावांनी केली. त्यामुळे प्रतीकवरील सर्व मारहाणीचे कलम हे रद्द करण्यात यावे ही नम्र विनंती. ठीक आहे, तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? आहे ना माय लॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे. कसा? बाहेर भेटाल भेटतो माय लॉर्ड. हा सगळा एक बनाव आहे. मुळात प्रतीकने त्या दिवशी बेल्ट घातलाच नव्हता. हा त्याचा त्या दिवशीतील CCTV फुटेज मधला फोटो आणि यात त्याने जी पॅन्ट घातली ना माय लॉर्ड, प्लीज, तीही ह्या पॅन्टला बेल्ट लावण्याची काही आवश्यकताच नाही माय लॉर्ड. तर बेल्टने मारण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. करेक्ट? थँक्यू माय लॉर्ड. मला आता पुन्हा शिल्पा यांना या ठिकाणी बोलवण्याची परमिशन हवी आहे. या. धन्यवाद. या शिल्पाजी. मिस शिल्पा, त्या दिवशी कन्स्ट्रक्शन साईटवर तुम्ही तुमच्या मर्जीने गेल्या होत्या? नाही. पण या CCTV फुटेज फोटोमध्ये हे क्लिअर दिसतंय तुम्ही तुमच्या मर्जीने जाताय. प्रतीक पुढे चाललाय, त्याच्या पाठी तुम्ही. इथे कुठंही तुमच्यावर जबरदस्ती होताना दिसत नाहीये. मी माझ्या असाइनमेंट आणायला गेले होते सर. ती असाइनमेंट कुठेही बाहेर रस्त्यावर मिळाली असती की नाही? त्यासाठी कन्स्ट्रक्शन साईटच्या आत जाण्याची काय गरज होती? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ओव्हररूल्ड. बोला मिस शिल्पा, बोला. हे बघा, तुम्ही सारखं तुमच्या वडिलांकडे बघू नका. तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. हा, तुम्ही खोटं बोललात तर तो गुन्हा ठरणार आहे. सांगा, त्यामुळे काय ते प्लीज स्पष्ट बोला. सांगा, तुम्ही आणि प्रतीक एकमेकांना आधीपासून ओळखत होतात की नाही? तुम्ही मित्र होतात की नाही? तुमच्यात प्रेम संबंध होते की नव्हते? मिस शिल्पा प्लीज बोला, माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्ही त्याला आधीपासून ओळखत होतात, तुमच्यात काय काय संभाषण झालं याचा देखील पुरावा आहे माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही खोटं बोलू शकत नाही. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ओव्हररूल्ड. बोला मिस शिल्पा, तुमच्यात आणि प्रतीकमध्ये प्रेम संबंध होते की नव्हते? होते. दॅट्स ऑल माय लॉर्ड, दॅट्स ऑल. प्रतीक आणि मी मित्र होतो, बोलतही होतो. पण हे पण तितकंच सत्य आहे की त्या दिवशी त्याने माझ्यावर बलात्कार केला. मी नाही म्हणत असताना त्याने माझ्यावर बलात्कार केला. तुमच्यात या आधी असे काही संबंध झाले होते का? नाही. का म्हणजे? माय लॉर्ड, त्याच्या या गोष्टीशी काहीच संबंध नाहीये. सस्टेन. ओके. मिस शिल्पा, त्या दिवशी कन्स्ट्रक्शन साईटवर तुम्ही तुमच्या मर्जीने गेला होता, कशासाठी गेला होता? सहज गप्पा मारण्यासाठी. कन्स्ट्रक्शन साईट ही गप्पा मारण्याची जागा आहे माय लॉर्ड. त्यात आपल्याला पहिल्यांदाच कळतंय. हा, बघूया अजून काय काय कळतं. बघ, मग तिथे गेल्यावर काय घडलं? आम्ही गप्पा मारत होतो. तितकेच प्रतीकने मला किस करायचा प्रयत्न केला. त्यावर मी त्याच्यावर चिडले. का? प्रतीक तुम्हाला आवडत नव्हता? तुमचं त्याच्यावर प्रेम नव्हतं? माय लॉर्ड, गरजेचं नाहीये. प्रेम असेल तर सेक्स केलाच पाहिजे. पण मी शिल्पा तिथे जाण्याचा उद्देशच तो होता ना. कुठेही आडोशाला आपण कशासाठी जातो याची सगळ्यांनाच कल्पना नाही का? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मिस्टर रिकाम्याव, काय बोलताय तुम्ही? ओके माय लॉर्ड, आय एम सो सॉरी. मिस शिल्पा, त्या दिवशी कन्स्ट्रक्शन साईटवर तुम्ही संभोग करण्यासाठी गेला होता बरोबर? नाही. मग तुम्ही तुमच्या मर्जीनेच गेला होता बरोबर? हो. ह्या गोष्टीची नोंद घ्यावी माय लॉर्ड. मिस शिल्पा कन्स्ट्रक्शन साईटवर स्वतःच्या मर्जीने गेल्या होत्या. मग तिथे गेल्यावर काय घडलं? आम्ही गप्पा मारत होतो. एकमेकांचा हात हातात घेतला होता. तितक्यात प्रतीकने मला किस केलं. त्यावर मी त्याला बोलले की प्रतीक असं नको करू, मला नाही आवडत आहे. पण मग नाही ऐकलं त्याने माझं. म्हणजे हातात हात घ्यायला, जवळ बसायला तुमचा काही विरोध नव्हता? माय लॉर्ड, गरजेचं नाहीये जवळ बसले, हातात हात घेतला तर सेक्स
केलाच पाहिजे. पण दुसरा नाही मॅडम, तिथे जाण्याचा उद्देशच तो होता की नाही, कुठेही आनंदशाला आपण फक्त हातात हात घ्यायला जात नाही, तेही एका निर्जन स्थळी, माय लॉर्ड. नोटेड. रिकामे साहेब, समजा शिल्पाने एकदा कन्सेंट दिला असेल, पण त्याचा असा अर्थ होते ना प्रत्येक वेळेला कन्सेंट दिला. मग मलाही हेच जाणून घ्यायचंय ना की त्यांनी आपला कन्सेंट का काढून घेतलं होतं, अशी काय कारण होती ती? कारण काहीही असू शकतं. आता त्यावरून तुम्ही ठरवणार का कन्सेंट होता की नव्हता ते. पण माय लॉर्ड, आपल्या ह्या केससाठी ते खूप गरजेचं आहे. मला प्लीज प्रश्न विचारू द्यावेत, प्लीज. विचारा. धन्यवाद. बोला मिस शिल्पा, तुम्ही प्रतीकला नाही का म्हणालात? तुम्ही गेला तर त्याच गोष्टीसाठी होतात की नाही? नाही हो सर. मग त्या दिवशी आम्ही सेक्स करायला गेलो नव्हतो. प्रतीक आणि मला एकत्र वेळ घालवायला जागा मिळत नव्हती. तो सारखं माझ्याकडे हट्ट करत होता, त्याला मला किस करायचं होतं. म्हणून त्या दिवशी आम्ही कन्स्ट्रक्शन साईटला गेलो. प्रतीक मला आवडायचा, माझं प्रेम होतं त्याच्यावर. पण मग त्या दिवशी आम्ही सेक्स करायला गेलो नव्हतो. माझ्या तरी मनात तसं काही नव्हतं सर. हरकत नाही ना, त्या दिवशी तुम्ही फक्त किस करायला गेला असाल, तर मग किस करायला सुद्धा नाही का म्हणाला? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ओव्हररूल्ड. बोला मिस शिल्पा, प्लीज बोला. मला भीती वाटत होती. तुम्हाला प्रतीकची भीती वाटत होती? प्रतीक तुमच्या आधीपासून ओळखीचा होता, तुमचं त्याच्यावर प्रेम होतं, तर तुम्हाला त्याची भीती वाटत होती? मला त्या स्पर्शाची भीती वाटत होती. म्हणजे तो स्पर्श मला माझ्या काकांची आठवण करून द्यायचा. ते सुद्धा लहानपणी मला असंच किस करायचे. तेव्हा मला फार काही कळत नव्हतं, पण ते आठवण मला जवळ घ्यायचे, उचलून घ्यायचे, स्पर्श करायचे. मला ते आवडतच झालं. असे सारखे मला जवळ घ्यायचे ते. एक दोनदा घरी कोणी नसताना असंच खेळता खेळता त्यांनी माझे कपडे काढले. माझा हात त्यांच्या लिंगाजवळ गेला. मी नाही नाही म्हणत असताना ते माझ्याशी खेळत नाही. असे अनेक स्पर्श जागोजागी होत असतात. आणि तेच मला प्रतीकजवळ आला होता. आम्ही मित्र होतो. त्या दिवशी मी सारखं त्याला नाही नाही म्हणत असताना तो माझ्या जास्त जवळ येत राहिला. त्याला माझा आवाजच येतो बंद झालाय. आणि तो मी सारखं माझ्यावर बलात्कार करत राहिला. त्याच्यासारख्या बलात्काराला गोळ्या घातल्या पाहिजे, याला चौकात दंडवून फाशी दिली पाहिजे. ऑर्डर ऑर्डर. हो, तुम्ही खाली बसा, तुम्ही बोलू नाही शकत. मी बोलणार, हे सरकारचा आशीर्वाद बोलून केला पाहिजे. बलात्काराला शिक्षा झाली. ऑर्डर 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 ऑर्डर. कोर्ट इज एडजर्न. पुढील सुनावणी दिनांक 21 मे. घरचे नाही टेन्शन मध्ये आता बाई तर रडू रडू येडी झाली. रोज रडायची ओरडायची आवाज येणारी बघवत त्या बापास एवढा मरण कधीच पाहिला नव्हता. वस्तीत काय रगड होत त्याचा. अरे सगळ्या कार्यक्रमाला पुढं पुढं असायचं. तीन दिवस झाले घरातून कुत्रा सुद्धा बाहेर नाही आलं. सगळा जेवणारे त्या पोरीनाच केलाय. त्या पोरींची ना जाद झाली असते. जरा दिल्ली ना ही डोक्यावर मस्तच झालं. बरोबर बोल, बरोबर बोलला किरणा तू. अरे पोरगी ना ती पोरगी ना मला लायकी विसरली का साले. अरे यांनी जर यांच्या मर्यादा ओलांडल्या तर आपण नाही ओलांडायचं का?
नाही ओलांडायचं. तुला सांगतो की रे, या साल्या पोरी रात्रीच फिरायला लागल्यात. रात्रीच दारू सिगरेट पिते अरे तसं जीन्स जरी घालायला लागल्यात गावल्या. अरे बाप बनला ते घ्या, बाप बनला. अरे त्यांना कोण सांगणार, शेवटी बाप आम्हीच राहणार, आम्हीच राहणार. पण या सगळ्यात आपलं पत्या बसलं ना यार. अरे ठीक आहे, सांगितलं पण असतं ना, काय वाटलं नसतं. नेमकं आजपासूनच झाला, आजपासूनच झाला. सांग याला सांग, आपण किती काय केलं सांग. सांगतो लय काम केले आम्ही आजपर्यंत. नाही एका तुझा पोरीची हिंमत नाही झाली वर तोंड करून पाहिजे, एक कमी नाही. म्हणून म्हणत असतं पोरींना नाही का नेहमी मोठेच जेवायचं, मोठेच वेळोवेळी त्यांचा वापर करायचा, सोडून द्यायचं. नारायण तिकडं परत मारायला तिकडं चालल्या. माय लॉर्ड, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार जी कदाचित ह्या केसला एक वेगळंच वळण देऊ शकते आणि इथे बसणाऱ्यांपैकी कोणीही त्याचा विचार देखील केला नसेल. माय लॉर्ड, गेल्या सुनावणीच्या वेळी मिस शिल्पा यांनी सांगितलं होतं की त्यांना एका विशिष्ट स्पर्शाची भीती वाटते. म्हणजे येताना जाताना होणारे स्पर्श असतील, प्रतीक जवळ आल्यानंतरचा झालेला स्पर्श असेल. तर हा जो स्पर्शाचा मुद्दा आहे ना माय लॉर्ड, तो मला आधीच समजून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या स्पर्शाच्या भीतीमुळे मिस शिल्पा यांच्या जगण्यात, वागण्यात, बोलण्यात काही बदल झाले होते का, काही फरक पडला होता का. आणि ते जाणून घेण्यासाठी मला प्रतीकला या ठिकाणी बोलवायचं आहे माझं. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही शिल्पालाच बोलवा ना, किंवा मग शिल्पाच्या फॅमिलीतून कोणाला बोलवा. प्रतीकला बोलवण्याचे काय? कसं ना दुसरे मॅडम, प्रतीक तिच्या जवळचा होता ना, तिचा बॉयफ्रेंड होता तो. आणि प्रतीकचा स्पर्श आणि तिच्या फॅमिलीमधील एखाद्या व्यक्तीचा स्पर्श याच्यात फरक असू शकतो की नाही. तरी सुद्धा तुम्ही प्रतीकला बोलवू शकत नाही. पण माय लॉर्ड प्लीज. परमिशन ग्रांटेड. थँक्यू. ये प्रतीक. प्रतीक, तू आणि शिल्पा एकमेकांना 1.5 वर्षापासून ओळखतात बरोबर. मला सांग, तुला शिल्पाच्या वागण्यात काही बदल जाणवायचा का? हो, ती कधी कधी अचानक चिडायची, मध्येच घाबरायची. सरांना पण सांग. मध्येच घाबरायची. काय व्हायचं कळायचंच नाही. मी जेव्हा जेव्हा तिच्या जवळ जायचो तेव्हा तेव्हा तिला सतत असं वाटायचं की आपल्याला कोणी बघतंय का. तिला सतत कसले ना कसले भास व्हायचे. माय लॉर्ड प्लीज, तुम्ही हे नोट करून घ्या. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की शिल्पा एक ॲबनॉर्मल सारखं वागायची? माय लॉर्ड रिकामे प्रेम करतायत. ठीक आहे, नाही करत, नाही करत, बसा काय, नाही करत माय लॉर्ड. बरं प्रतीक, त्या दिवशी कन्स्ट्रक्शन साईटवर काय काय झालं होतं ते तू सांगू शकतोस का? हो प्लीज. मी त्या दिवशी शिल्पाला सुरेश कन्स्ट्रक्शनच्या साईटवर भेटायला बोलवलं होतं. बरं. आम्ही तिथे आलो, साईटच्या आत गेलो, शेवटच्या मजल्यावरती गेलो. तिथे आम्ही सनसेट पाहण्यासाठी गेलो होतो. तर तिथे आम्ही
बिल्डिंगच्या कोपऱ्यात बसलो होतो. दोघेही खुश होतो. तिला इथे कोणतरी दिसलं, पण तिथे कोणतरी आलं होतं का? नाही, तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणीच नव्हतं, पण तिला तिथे असा भास झाला की तिथे कोणतरी आहे. हो, बघितलं माय लॉर्ड, शिल्पाला असा भास झाला की तिथे कोणतरी आहे आणि हा कोणीतरी दुसरा तिसरा कोणीच नसून तिचे काका होते, कदाचित अजून कोणीतरी. डिल्युजन्स माय लॉर्ड, डिल्युजन्स. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, वी कांट प्रोसीड. व्हाय वी कांट प्रोसीड दिस? तुम्ही केसला चुकीच्या दिशेने घेऊन चाललाय. माय लॉर्ड, मला माझ्या पद्धतीने प्रोसिडिंग करू द्यावं प्लीज. माय लॉर्ड, इथे उघड विक्टिम ब्लेमिंग होत आहे. सस्टेन, शी इज करेक्ट. ओके माय लॉर्ड, आय एम सो सॉरी. पण जसं आत्ता प्रतीक म्हटला की शिल्पाला तिथे भास व्हायचे, जसं इथेही झाला होता, आणि मलाही हेच सिद्ध करायचं आहे की शिल्पा आणि प्रतीक या दोघांमध्ये नॉर्मल सेक्स झालेला आहे. पण शिल्पाला कदाचित असं वाटतंय की तिच्यावर बलात्कार झालाय, आणि याचं कारण आहे माय लॉर्ड तिची मानसिक अवस्था. या मानसिक अवस्थेला मानसशास्त्रीय भाषेमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भास होत राहणं, वर्तमानाचा भूतचा विसर पडणं, भीती वाटणं, अशा गोष्टी होतात. आणि कदाचित त्याचमुळे शिल्पाला बलात्काराचा भास तर झाला नाही ना, आणि म्हणून ती प्रतीकला दोषी तर ठरत नाही ना. आणि ह्या सगळ्याचा माय लॉर्ड माझा अशील प्रतीक फक्त एक बळी ठरतोय. नाही, तुम्ही खोटं बोलताय. त्याने केलंय माझ्यावर बलात्कार. शिल्पा, तुला फक्त भास झाला की तुझ्यावर बलात्कार झालेला आहे. शिल्पा, प्लीज तुम्ही खाली बसा. पण शिल्पाच्या शरीरावर झालेल्या जखमा, तिचे फाटलेले कपडे आणि फॉरेन्सिक रिपोर्ट, त्याविषयी काय सांगणार? तिची मानसिक अवस्था, कदाचित शिल्पाने स्वतःला मारून घेतलं असेल, स्वतःचे कपडे. एक मिनिट माय लॉर्ड, आणि गेल्या सुनावणीच्या वेळेस मी हे प्रूव्ह करून दिलं आहे की भाऊरावांनी तिला घरी जाऊन मारहाण केली होती. ऑर्डर ऑर्डर, शांतता राखा. अरे शांतता राखा भाऊराव, तुम्ही खाली बसा. शांतता राखा. माय लॉर्ड, भाऊरावांनी प्रतीकच्या वस्तीत जाऊन प्रतीकला मारहाण केली होती. गेल्या वेळी आणि आत्ता कोर्टात गोंधळ घालून कोर्टाच्या कामकाजात व्यत्यय आणला होता, आणि ते असंच कायदा हातात घेतात. भाऊराव, तुम्ही खाली बसा. माय लॉर्ड, की त्यांना शिक्षा व्हावी. भाऊराव, कोर्टाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल तुम्हाला 3000 रुपये दंड आणि 1 दिवसाची शिक्षा सुनावण्यात येते. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, रिकामे यांनी माझ्या अशिलाच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा उचलला आणि तिच्यावरच आरोप केले की तिला बलात्काराचा भास झाला. बलात्काराचा भास म्हणजे केस जिंकण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा वापर करणार आहात का? पाच 6 वर्षाची असताना शिल्पावर झालेला चाइल्ड अब्यूज आजही तिच्या मनात घर करून बसला होता, कारण तिला व्यक्त व्हायला स्पेस नव्हती. कदाचित ती गोष्ट तेव्हाच बोलू शकली असती तर आज त्यातून बाहेर पडली. भावरांना सुद्धा कदाचित आजच कळलं असेल की त्यांच्या मुलीसोबत लहानपणी काय घडलं होतं, आणि शिल्पासारखी कितीतरी मुली आपल्या आजूबाजूला असतात. आणि दुसरी गोष्ट, एखादा व्यक्ती मनोरुग्ण आहे याचा अर्थ त्याच्यावर बलात्कार झालाच नाही असं माझे वकील मित्र सिद्धच कसं काय करू शकतात? म्हणजे एखाद्याच्या मानसिक स्थितीचा गैरफायदाच उचलायचा आहे आपल्याला. मला माझ्या रिकाम्यांना विनंती आहे की त्यांनी पुन्हा विक्टिम ब्लेमिंग सारख्या गोष्टी करू नये.
आणि त्यांच्याकडून असे प्रकार होऊ नयेत म्हणून कोर्टाने त्यांना सक्त ताकीद द्यावी. दॅट्स ऑल. रिकामे, मला चेंबरमध्ये येऊन भेटा. पुढील सुनावणी 5 जूनला होईल. ती पोरगी खोटं तर आज आपली शेवटची हिअरिंग आहे. प्रतीक, मिस्टर रिकामे, तुम्ही तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट मांडा. वर्षाचं पोरग प्रतीक, एक साधा सरळ हुशार मुलगा. माय लॉर्ड, माझ्या मते इथे बलात्कार झालाय की संभोग ही गोष्ट सिद्धच होऊ शकली नाहीये. आपल्या देशात प्रत्येक 20 मिनिटाला एक बलात्कार होतोय. पण हे कुठवर चालणार आहे? मुळात कधी थांबणार आहे? कुठलाही बलात्कारी कसा तयार होतो, त्यामागे त्याची काय मानसिकता असते हे समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. माय लॉर्ड, आपल्याकडे बलात्कार म्हटलं की त्या बलात्काराला फाशी देऊन टाका, त्याचा एन्काउंटर करा किंवा त्याचं लिंग छाटा असं बोलून मोकळे होतात. पण तो असा का झालाय
याचा कोणी विचार नाही करत. माय लॉर्ड, कुठलाही बलात्कारी असा एका क्षणात घडत नसतो. त्यामागे अनेक कारणं असतात. ती कारणं त्याच्या सामाजिक जडणघडणीत असतात. समाज, कुटुंब त्याला लहानपणापासून घडवत असतो. जर तो व्यक्ती फक्त स्वतःच्या बळावर घडत नाही, हा समाज त्याला घडवत असतो, तर त्याच्या ह्या बलात्कारात हा समाज दोषी नाही का? कुठलाही बलात्कार होणं हे या समाजाचं देखील तितकंच अपयश आहे ना माय लॉर्ड. कारण आपण तसा समाज घडवू शकलेलो नाही आहोत. कुठलंही बाळ जन्माला आल्या आल्या बलात्कारी नसतं. ते बलात्कार करायला या समाजातच शिकतं ना. अहो, आज एक बलात्कार झालाय, उद्या अनेक बलात्कार होतील. जोपर्यंत आपण सेक्शुअलिटीवर मोकळेपणाने बोलत नाही, सेक्स एज्युकेशन देत नाही, तोपर्यंत हे सगळं होतच राहणार आहे माय लॉर्ड. माय लॉर्ड, एका सर्वेक्षणानुसार आदिवासी समाजात बलात्कार घडत नाही, किंबहुना कमी प्रमाणात घडतात. पण असं का होतं ह्याचा आपण अभ्यासच करत नाही. आणि केला असला तर मग ते आदिवासी म्हणजे माग असलेले, आम्ही पुढारलेले, आता आम्ही त्यांच्याकडनं बोध घ्यायचा का, असा प्रश्न उपस्थित करतात. पण माय लॉर्ड, जोपर्यंत आपण सेक्स सारख्या विषयाला दाबत राहू ना, तोपर्यंत हे होतच राहणार आहे. प्रतीकनेही तेच केलं जे तो या समाजात पाहत होता. त्याला कोणी हे शिकवलंच नाही की स्त्रीची सहमती असणं हे किती गरजेचं आहे. तोही या पुरुष प्रधान संस्कृतीत पिढ्यानपिढ्या चालत आलेलं पुरुषत्वच गाजवत होता. आणि आपण हे त्याला शिकवत नाही. हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा, समाजाचा, या मीडियाचा आणि कौटुंबिक व्यवस्थेचा दोष आहे माय लॉर्ड. म्हणून बलात्काराच्या ह्या केसमध्ये नाही तर सगळ्याच केसेसमध्ये हे सगळेच दोषी आहेत. हेच आहेत की जे अनेक प्रतीक घडवत आहेत. म्हणून प्रतीकच्या शिक्षेचे हे लोक देखील तितकेच भागीदार आहेत माय लॉर्ड. That's it. माय लॉर्ड, मिस्टर रिकामे यांनी बलात्कारासाठी संपूर्ण समाजालाच दोषी मानलेलं. काही अंशी ते खरे असेल, पण मग आता आपण सगळ्या समाजालाच फासावर चढणार आहोत का? आणि प्रॅक्टिकली ते शक्य तरी आहे का? माय लॉर्ड, आपण सगळेच या पितृसत्तेच्या सामाजिक जडणघडणीत मोठे झालो. मग आपण बलात्कारी झालोत का? नाही ना. आणि जे आदिवासी समाजाचं तुम्ही उदाहरण दिलंय, राहिला प्रश्न त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा, काहीतरी बोध घेण्याचा. म्हणजेच मुक्त स्त्री पुरुष संबंधांचा, प्रेमविवाह, इंटरकास्ट, इंटररिलिजन मॅरेजेसचा, स्त्री पुरुषांच्या अनेक संबंधांचा. तर आत्ताच्या समाजाचं तुम्ही विश्लेषण केलंय, तर समाज हे सहजपणे स्वीकारू शकणार आहे का? आणि जे स्वीकारणार असेल ना, तर आपल्याला विवाह संस्थाच मोडकळीच आणावी लागेल. आणि त्यातून जे घोळ निर्माण होतील ते वेगळे. असो, तर आता मुद्दा हा आहे की एक बलात्कार घडलाय, तो प्रतीकने केला. एक गुन्हा घडलाय आणि गुन्ह्याची शिक्षा गुन्हेगाराला झालीच पाहिजे. कायदा सुद्धा तेच सांगतो. त्यामुळे प्रतीकला त्याच्याही अपराधासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हावी. दॅट्स ऑल. तर माय लॉर्ड, मला काही बोलायचं. ठीक आहे, तुम्ही बोलू शकता मिस शिल्पा. या. माय लॉर्ड, माफ करा, मला चुकलं माझं. या सगळ्यात ना या प्रतीकची काहीच चूक नाही. मी प्रतीकशी मैत्री केली, त्याच्यासोबत हसत खेळत बोलले, आम्ही फिरायला पण गेलो. यात मीच त्याला माझ्यावर बलात्कार करायची मुभा दिली. समाजाच्या चौकटी मोडल्या ना मी, मग माझ्यावर बलात्कार होणं स्वाभाविक आहे.
तसे पाहिले तर बलात्कार होणं हीच एक शरमेची गोष्ट आहे. आपला समाज पितृसत्ताक आहे हे आपणा सर्वांना मान्यच आहे. त्यात समानता आली पाहिजेच. परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले तरीही आपण न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्ये योग्यरित्या समाजात रुजवू शकलो नाही, ही खेदाची गोष्ट आहे. जात, वर्ग, धर्म, लिंग या भेदांच्या पलीकडे जाऊन समाजात समानता सर्व स्तरात यायला हवी. त्यासाठी हे न्यायालय, केंद्र सरकार, सर्व शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, मीडिया यांना आदेश देते की समाजात समानता रुजविण्यासाठी आणि जेंडर व सेक्शुअलिटी एज्युकेशन या विषयावर समाजाच्या सर्व स्तरात काम होण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर धोरणे आखावीत. तरच बलात्काराच्या केसेसमध्ये कमी येईल आणि आपला समाज सुदृढ होण्याकडे प्रवास सुरू होईल. आता इथे प्रतीकने शिल्पावर बलात्कार केला ही गोष्ट पुराव्याच्या आधारे सिद्ध झाली आहे.